नीरा येथील ग्रामपंचायतीच्या बाजार गाळ्यांचे वाटप करताना नियमांचे पालन झालं नसून चुकीच्या पद्धतीने गाळे वाटप झाल्याचे तपासात सिद्ध झालंय। या गाळ्यांचे फेर वाटप करावे, त्याचबरोबर ते गरजवंत व्यावसायिकांना देण्यात यावे। या मागणीसाठी नीरा येथील ग्रामस्थ अनवर शेख यांचे गेल्या 5 दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। आज बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेख यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला असून प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहारकडून देण्यात आला। नीरा शिवतकरा ग्रामपंचायतच्या गाळ्यासंदर्भात आमचे सहकारी मित्र अनवर शेख हे मागील 2-2.5 वर्षापासून प्रशासनाकडे या गाळ्यांच्या वाटपासंदर्भात आणि बाकीच्या इतर अनियमिततेवर संदर्भात प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करतात। या संदर्भात पुरंदर पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद पुणे असेल, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे असेल आणि विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विधानभवन या ठिकाणी विविध वेळेला 2 वर्षामध्ये आंदोलन करत, उपोषण करत न्याय मागण्याची भूमिका घेतली। परंतु सरकारी काम आणि 6 महिने थांब याचा प्रत्यय यांना वारंवार ह्या मागच्या 2-2.5 वर्षामध्ये आला आणि गेल्या 5 दिवसापासून या नीरा ग्रामपंचायतीच्या खाली ह्या सगळ्या संदर्भात गाळ्याच्या संदर्भात प्रशासनाला न्याय मागते आणि 5 दिवसापासून आमरण उपोषणाला अनवर शेख बसलेला आहे आणि त्याला त्या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष आज ह्या दिवशी ह्या ठिकाणी आज मी स्वतः मंगेश ढमाळ पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष आज इथं 1 दिवसाचं लक्षणीय उपोषण करतोय। त्याचबरोबर हे उपोषण करताना आम्ही खून देणारे नाही, खून घेणारे नाही, आम्ही खून देणारे आहोत हे सिद्ध करत आज या ठिकाणी 5 लोकांचं रक्तदान शिबिर सुद्धा आम्ही आयोजित करतोय आणि शासनाला या सामाजिक उपक्रम आम्ही सातत्याने करत असतो आणि सामाजिक संदेश देण्याचा या उपोषणाच्या माध्यमातून प्रयत्न करतोय आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की या संदर्भात योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अन्यथा जे काही घडेल त्याला पूर्णपणे हे नीरा ग्रामपंचायत असेल, पुरंदर पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद अधिकारी असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल, या सगळ्या अधिकारी यामध्ये आम्ही गुंतवू एवढा इशारा देतो आणि तातडीने निर्णय घ्यावा एवढंच विनंती करू। आज 5 दिवस झाले हा अनवर शेख हे तो उपोषणाला बसलाय, ह्याच्याकडे दखल कोण घेणार? सरकारी काम 6 महिने थांबजी म्हणतो ना, आता 2.5 वर्ष झाले हा थांबलाय, किती दिवस थांबणार अजून? ह्या गोष्टीसाठी न्याय मिळावा यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्ष ह्या उपोषणात सामील होत आहे आणि इथून पुढच्या काळात ताकदीने यांच्या मागे उभं राहू आणि न्याय घेतल्याशिवाय सोडणार नाही कुणाला, एवढं ठोस सांगतो। जय हिंद, जय भारत।